श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी असते। ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे। कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा ही केली जाते। गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही केली जाते। गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं। प्रत्येक महिन्यातून 2 वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते। धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, तसेच बुद्धी प्राप्त होते। पंचांगानुसार चतुर्थी तिथी 24 जुलैला सकाळी 7:30 सुरू होईल, तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी सकाळी 4:19 समाप्त होईल। आणि उदय तिथीनुसार जे आहे 24 जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे। ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे, कारण बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे। ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा ही करत असतो। या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे। हे उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटही दूर करतील। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल। धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। वारंवार घरामध्ये जर भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजार पण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, किंवा मुलांचं केलेल्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते, आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता। तर ह्या उपायाकरता आपल्याला कणकेपासून दिवे हे तयार करायचे। आपल्याला कणिक घट्ट मळायचे, मळताना त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला 5 दिवे हे तयार करायचे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवे म्हणजे कणकेचे। आता ह्या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची। हा उपाय आपण धन प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता करतोय, म्हणून ह्यामध्ये आवर्जून आपल्याला तूप हे टाकायचं आहे। तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तुपाच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते। तर आपल्याला तूप टाकल्यानंतर जी आहे प्रत्येक दिव्यामध्ये 1 लवंग आणि 1 हिरवी वेलचीसुद्धा टाकायची आहे। ह्या दिव्यामध्ये ज्या वस्तू आपण वापरल्या, जसं की हळद आहे, लवंग आहे, वेलची आहे, तूप आहे, ह्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। आणि जेव्हा कोणत्या प्रिय वस्तूंपासून आपण उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। आता एक प्लेट घ्या आणि त्यामध्ये ह्या 5 दिवे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत, आणि हे 5 दिवे जे आहेत आपल्याला देवघरामध्ये जाऊन प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। प्रत्येक दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत, आणि ह्या दिव्यांमधला सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे। दिवा डायरेक्ट ठेवू नका, थोडीशी फुलाच्या पाकळ्या किंवा तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे।
दिवा ठेवल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची। आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, विघ्न, संकट, दारिद्र्य नष्ट करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे। दुसरा दिवा आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस। जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा ठेवणार तर थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आणि दिव्याची जी वात आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा, उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा। अशा रीतीने दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं। तिसरा दिवा आपल्याला घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे। दिवा ठेवताना आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावर हा दिवा ठेवायचा आणि दिव्याची वात जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा, उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे आणि जर आपण असा दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवला तर त्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होत असते। त्याचबरोबर उरलेले जे 2 दिवे आहेत ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला ठेवायचे, उजव्या आणि डाव्या ह्या दोन्ही बाजूला आपल्याला हे 2 दिवे जे आहेत ते ठेवायचे आहेत। हे जे 2 दिवे आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवणार आहेत त्या दिव्यांना सुद्धा आपल्याला आसन द्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला दिवे ठेवायचे आहेत आणि दिव्यांची वात जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायचे। जेव्हा आपण संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस हे दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवतो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते, कारण आपला घराचा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। आपल्या घरामध्ये येणारी जी पण चांगली गोष्ट आहे किंवा वाईट गोष्ट आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच प्रवेश करत असते आणि जर असे आपण हे दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण आपल्यावर गणपती बाप्पांबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपा होते आणि त्यांची कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे पण दुःख आहेत, विघ्न आहेत, संकट आहेत, दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे। म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।